तर नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 2 दिवसाखाली आपण पोस्ट टाकली होती की 30 दिवसामध्ये आपण गाडी शिकवणार घरी बसल्या. तर ठीक आहे, त्याचा आज फर्स्ट दिवस आहे. फर्स्ट दिवस म्हणजे कसं, आपण बेसिक माहिती देणार आहोत. गाडी शिकण्याच्या अगोदर गाडीची बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलसाठी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सपोर्टिव्ह आणि फक्त तुमच्यासाठी असेल मित्रांनो. तर तुम्हाला सगळ्यात आधी गाडीची बेसिक माहितीसाठी सांगतो तुम्हाला की कुठल्या बेसवरती गाडी चालवण्याच्या अगोदर गाडी कुठल्या बेसवरती काय गाडीचे जे माहिती असते फर्स्ट डेला, तर ते तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बघायला भेटणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही सोबत राहा. तर तुम्हाला सगळ्यात आधी दाखवतो मित्रांनो. आता आपण सध्या गाडीमध्ये आहेत, बरोबर. हां, तर हे बघा, आता ही गाडीची आपल्या स्टेअरिंग आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं बेसिक गोष्ट म्हणजे काय असणार आहे, आपल्या गाडीचे एक्सिलेटर. ओके, हा जो 1 नंबरचा दिसतो ना मित्रांनो, हा आपल्या गाडीचा एक्सिलेटर असणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला एक्सिलेटर कसा यूज करायचा हे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. आपला जो राईटचा पाय आहे ना मित्रांनो, राईटचा पाय आपल्याला एक्सिलेटरसाठी यूज करायचा आहे. ओके, हा जो तुम्हाला दिसतो राईटचा पाय माझा, हा एक्सिलेटरसाठी, आणि ते पण हे असा ठेवायचा आहे. ठीक आहे, असा. हे बघा, हे माझा राईटचा पाय एक्सिलेटरसाठी. कधीही मित्रांनो राईटचा पाय असा वरती टाच वगैरे खाली असे हवेत असलेली कधीच नाही करायचं. राईटचा पाय असा ठेवायचा आहे. लेफ्टचा जो पाय आपला, लेफ्टचा पाय हा क्लचसाठी यूज करायचा आहे. ओके, तुम्हाला दिसत असेल, हे बघा, हा जो क्लच आहे आपला. ठीक आहे, हा क्लच केवढा यूज करायचा. हे जो पायडल आहे का आपलं दिसते पायडल, हे काही जण असं वरती उचलतात, टाच वगैरे हवेत राहते. ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत मित्रांनो. आपल्याला हे अशा पद्धतीनं ऑपरेट करायचं आहे. ओके, हे बघा, दाबत असताना असा क्लच दाबायचा आहे, सोडत असताना असा क्लच सोडायचा आहे. ओके, हा ब्रेक आहे, सेंटर मधला हा ब्रेक आहे. एक्सिलेटर मित्रांनो, हा एक्सिलेटर आहे, हा ब्रेक आहे, हा क्लच आहे. ओके, हा. तर जो राईटचा पाय असतो ना आपला, राईटच्या पायाने एक्सिलेटर आणि ब्रेक हे दोन्ही राईटच्या पायाने करायचे. त्यानंतर हा, हे झालं खालचे 3 आपले इन्स्ट्रुमेंट, एक्सिलेटर, ब्रेक, क्लच. ठीक आहे, त्यानंतर हे आपल्या गाडीची चावी असणार मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो की गाडीची चावी कशा पद्धतीनं तुम्हाला ॲड करायची असते. बेसिक माहिती आहे मित्रांनो खूप. हे बघा, हे जी चावी आहे आपली जी की आहे, याच्यामध्ये ॲड केली. एक खटका असं आतमध्ये घातल्या आपण चावी, एक खटका पुढे फिरवल्यानंतर फक्त काय होतं, डिस्प्ले ऑन होतो हा वाला. ठीक आहे, आणखीन एक खटका बघा, इकडे बघा, आणखीन एक खटका पुढे फिरवला, हा समोरचे सिग्नेचर ऑन झाले. ओके, हां. तर दोन खटके झाले, बरोबर. आता जेव्हा तिसरा खटका आपण पुढे फिरू तेव्हा आपली गाडी आहे ना ऑन होणार. तर कसं, तर गाडी चालू करायच्या अगोदर हा जो लेफ्टचा पाय असतो आपला पूर्ण असा दाबला, त्यानंतर हे जी चावी आहे आपली मित्रांनो, हे बघू शकता, आता पुढे फिरवली गाडी आपली, बघू शकता चालू झाला. हा आपला RPM बघा, 1च्या डायरेक्शनला, 1च्या आणि 0च्या मध्ये आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता गाडी जेव्हा चालू झाली आपली, त्यानंतर हे आपल्या गाडीची स्टेअरिंग असणार आहे. बघा, तुम्हाला फ्री झालेली दिसते आता. ओके, हां. तर बरेच जणांचं कन्फ्युजन असतं की कुठे पकडायचं. तर मित्रांनो, हे बघा, हा जो राईटचा हात असतो आपला, इथे पकडायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यात आधी स्टेअरिंग कशा पद्धतीनं ऑपरेट करायचं, स्टेअरिंग कशा पद्धतीने असते हे सांगतो. जसं की आपली स्टेअरिंग आहे घड्याळीच्या आकड्याप्रमाणे 12, 6, 9 आणि 3 हे डायरेक्शन आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा सिटी ड्रायव्हिंग करता मित्रांनो, तेव्हा तुमचा राईटचा हात इथं ठेवायचा आहे, आणि जो लेफ्टचा हात आहे आपला, हे बघा, हा जो लेफ्टचा हात आहे आपला इथं ठेवायचा आहे. ठीक आहे, जेणेकरून स्टेअरिंग आपल्या प्रॉपर कंट्रोलमध्ये राहते. सिटी ड्रायव्हिंग करत असताना तुम्हाला हे तर ताकद नाही लावायची. हे बघा, हे असा हात असणार आपला, हे इथं असं करायचं आणि हे असं. ओके, प्रॉपर कंट्रोलमध्ये राहते. म्हणजे इथं जर असा हात ठेवला ना तुम्ही, प्रॉपर स्टेअरिंग तुमच्या कंट्रोलमध्ये राहते. स्टार्टिंगचे नवीन तुम्ही असतात तेव्हा तर तुम्हाला हे इथं असं ठेवून गाडी चालवायची आहे. ओके, हा जो सेंटरमध्ये दाबला, हे आपल्या गाडीचा हॉर्न असणार आहे, बरोबर. त्यानंतर मित्रांनो, इकडे बघू शकता, ह्या गाडीचा आपला डिस्प्ले, बरेच नवीन जे मॉडेल आहेत त्यांना डिस्प्ले असतो, काही काहींना नाही, तर असंच एक हे असतो. ओके, तर त्यानंतर ही गाडीची आपली पार्किंग लाईट आहे. पार्किंग लाईट केव्हा यूज करतो आपण, जेव्हा इमर्जन्सी गाडीमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे असेल आपल्या, तर तेव्हा आपण पार्किंग लाईटचा यूज करतो मित्रांनो.
तर बघू शकता आता आपल्या गाडीचे चारी बाजूचे इंडिकेटर लागलेत, जेणेकरून गाडीमध्ये काही इंजन प्रॉब्लेम असेल, पंक्चर झाला हायवेच्या ठिकाणी किंवा रोडच्या साईडला वगैरे तुम्ही गाडी थांबवताय तेव्हा तुम्हाला हे पार्किंग लाईट चालू करायचं आहे. वाटलं हे काही बंद ऑफ, हे काही चालू, परत आपला ऑफ झालं. ओके. तर त्यानंतर हा आपल्या गाडीचे गिअर आहेत मित्रांनो, हे बघू शकता. हे गिअर, हे सेंटरचे लाईन म्हणजे हा न्यूट्रल, तुम्हाला सरळ लाईन दिसते न्यूट्रल. फर्स्ट गिअर तुम्हाला सांगतो मित्रांनो कशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे. बरेच जणांना खूप प्रॉब्लेम येतो गिअर एक्सचेंज करत असताना, तोच प्रॉब्लेम मी तुमचा सॉल्व करत आहे मित्रांनो. तर बघू शकता हा सेंटरमध्ये न्यूट्रलच्या डायरेक्शनला आपलं गिअर आहे. ओके. आता फर्स्ट गिअर बघा, हा जो हात असणार आहे ना आपला मित्रांनो इथं ठेवायचा. ओके. हे जो गोल तुम्हाला दिसतोय हां, तर हे तळ हात म्हणतो आपण. तर हे तळ हात जे आहे ना आपल्या गिअरच्या ह्याच्यावर ठेवला, ह्याला असं फक्त क्रॉस करायचं आहे. आणि फर्स्ट गिअर कसा घ्यायचा आहे बघा, लेफ्ट साईडला प्रेस करून पुढे, हा आपला फर्स्ट गिअर. ओके. आता सेकंड टाकायचे, हाय त्या मोमेंटला परत एक खटका हाय तिथं आणायचं, कुठं सोडलो आपण न्यूट्रलला आला परत. ओके. आता सेकंड घ्यायचं, परत लेफ्ट साईडला प्रेस करून मागे, हा कुठला गिअर सेकंड गिअर पडला मित्रांनो. ठीक आहे. आता आपला थर्ड घ्यायचं आहे, परत आता इथे पकडलो आपण न्यूट्रल, परत हे बघा न्यूट्रल झाला सरळ. थर्ड तुम्हाला दिसतोय कुठे पुढे, सरळ पुढे, हे बघा थर्ड टाकला आपण थर्ड. आता फोर्थ टाकायचे न्यूट्रल सरळ मागे. ओके. पाचवा टाकायचे परत न्यूट्रल माझ्या साईडला प्रेस करून पुढे, म्हणजे राईट साईडला प्रेस करून पुढे. बघू शकता हा पाचवा गिअर आपला. रिवर्स टाकायचे, परत हाय त्या डायरेक्शनला आलो आपण, गाडी कुठं आली न्यूट्रलला, परत राईट साईडला प्रेस करून मागे, हा पडला गाडीचा चौथा गिअर. त्यासोबत सेन्सरचा आवाज आला तुम्हाला. ओके. परत आपल्याला हे करायचं केलं, परत आपण न्यूट्रल. तर मित्रांनो बघू शकताय कधीही गाडीचा आपण गाडीचा गिअर तुम्ही आता ऑब्झर्व केलेत, कधी गिअर टाकायच्या अगोदर न्यूट्रलमध्ये येणं ही येणंच आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे न्यूट्रलमध्ये येऊनच पुढचा गिअर शिफ्ट करायचा आहे. ओके. हां, तर हे अशा पद्धतीने गिअर टाकले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही रनिंगवरती. ठीक आहे. हां, तर त्यानंतर आहे मित्रांनो आपल्या गाडीचा इंडिकेटर. आता बघा हा जो आहे ना हा इंडिकेटर आहे आपला. ठीक आहे. 1 2 ही अप्पर ही डिपर, अशा पद्धतीने आपली हेडलाईट चालू होतात. हे बघा तुम्ही बघू शकता, एक खटका पुढे, सिटी ड्रायव्हिंग. जेव्हा तुम्हाला कधीही मित्रांनो जेव्हा हायवेला वगैरे ड्रायव्हिंग करता तेव्हाच तुम्हाला हे लाईटचा यूज करायचं आहे. हे लाईट लागली म्हणजे तुम्ही हायवेलाच तुम्हाला हे लाईट चालू करूनच गाडी चालवायची आहे. ओके. अन्यथा ह्याचा यूज नाही करायचा आहे. ह्यानी काय होतं, हाय बीमनी फोकस समोरच्याच्या डोळ्यावरती चमकला जातो. तुम्हाला आताही थोडंसं समोरच्या त्या टाटाच्या गाडीवर टमटमवरती दिसत असेल. आता बघा मी जसं खालचा घेतोय, हे बघा लाईट, हे बघा बंद. बघा सकाळच्या टायमिंगमध्ये पण आहे ना किती हाय बीमने ते फोकस ऑन ऑफ होतोय. ओके. ह्याचा अर्थ समजून जावा, मग रात्रीच्या टायमिंगला समोरच्या डोळ्यावर किती इफेक्ट पडू शकतात. ठीक आहे. हां, तर हे झालं. तर त्यानंतर मित्रांनो गाडीमध्ये आल्यानंतर तुम्हाला बेसिक माहिती सगळ्यात आधी हे तुम्हाला गाडीची माहिती दिली. आता तुम्हाला सांगतो गाडीत आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला लेफ्टचा मिरर तुम्हाला दिसतोय अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचे. दिसतोय म्हणजे कसं, तर तुम्हाला डोअर हँडल दिसतोय का, तो डोअर हँडल तुमच्या लेफ्ट साईडने असला पाहिजे. ठीक आहे. तो डोअर हँडलच्या इकडचा भाग दिसतोय म्हणजे तुमचा हा जो आहे तो सेट झालेला आहे. बरोबर. त्यानंतर राईट साईडचं पण बघायचं आहे तुम्हाला हवा तसा ॲडजस्ट झालं आहे का. ठीक आहे. नाहीतर बरंच गाड्याने हो का इकडनं ॲडजस्ट होत असतं. हो काय सेंटर आर म्हणजे राईट साईडचा, सेंटर म्हणजे हे सेंटरमध्ये आलं. ओके. एल म्हणजे लेफ्ट साईडचा मिरर. ठीक आहे. अशा पद्धतीने हे बेसिक माहिती असते. हे इंडिकेटर. ओके. तर हे बघू शकता. आता बरेच जणांकडनं कन्फ्यूज होतं गाडी ड्रायव्हिंग करत असताना, काही जण हो का डायरेक्ट असा हात घेतात, असं करतात. पण मित्रांनो हे बिलकुल चुकीचं आहे. रनिंगवरती तुम्हाला अशा पद्धतीनं कधीच करायचं नाही आहे मित्रांनो. कारण काय होतं, खूप चुकीचं होतं ते. कारण ॲक्च्युली मित्रांनो कसं असतं बघा, ड्रायव्हिंग करत असताना जेव्हा आपण राईटचा हात डायरेक्ट